भारत में आज से नए कानून लागू हो गए हैं। राज्य में पहला पायलट प्रोजेक्ट नवी मुंबई से शुरू हुआ। भारतीय दंड संहिता में 511 धाराएं हैं और न्यायिक संहिता में 358 धाराएं हैं। इस संशोधन में 30 धाराओं में सजा बढ़ाई गई है, 83 धाराओं में जुर्माना बढ़ाया गया है और 23 धाराओं में न्यूनतम सजा का प्रावधान किया गया है। इस संबंध में पहला पायलट प्रोजेक्ट राज्य में नवी मुंबई में लागू किया गया है। कानून में संशोधन के अनुसार नवी मुंबई शहर को 2 फॉरेंसिक कारें, 6 फॉरेंसिक बाइक प्रदान की गई है। 7 साल से ऊपर के अपराध के मामले में फॉरेंसिक लैब की टीम सीधे घटनास्थल पर जाकर पंचनामा करेगी। हर घटना का डिजिटल साक्ष्य जुटाएगी। कानून नागरिकों को न्याय देने और आरोपियों को सजा से बचने के लिए नहीं बनाए गए हैं, ऐसा नवी मुंबई पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे ने बताया है। कंटिन्यू द इन्व्हेस्टिगेशन, परंतु 90 दिवसानंतर त्याचा प्रोग्रेस कळवण्यात यावा। तर त्याची पण मेथोडॉलॉजी काय असणार, काय कशी केल्या जाईल, दॅट इज टू बी इव्हॉल्व। ते पण इव्हॉल्व होईलच आहे। जर प्रोसिक्युशन विड्रॉ करायचं असेल तर व्हिक्टिमला हिअर करणं म्हणजे त्याचं ऐकून घेणं फार गरजेचं आहे। अच्छा, आता टेक्नॉलॉजीचा वापर जो होतो आहे तसं पंचनामा किंवा याच्यामध्ये हे महत्वाचं, जसं मी म्हटलं की सर्च आणि सीजर, तर जसं तुम्ही घटनास्थळ पंचनामा करताय तर पंचनामा पण तुम्ही तेच करतायत। पंचनामा करताना तुम्ही काही एव्हिडन्सेस तिथे सीज करताय। that घटनास्थळ कॅन बी समबडीज हाऊस ऑल्सो। कोणाचं ऑफिस स्पेस असतं, कोणाचं प्रांगण असू शकतं किंवा पब्लिक स्पेस असू शकतं। तर तुम्ही जे काही जिथे करता आहे तर ते सीज करताना त्या सर्व गोष्टींचं चित्रीकरण प्रॉपरली करावं। तिथे पंच असावे, तिथे या सर्व गोष्टी असणं अनिवार्य आहे, कारण त्याचं मग लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड या सर्व गोष्टी स्वाभाविकपणे येतील की ते तिथे झालेलं आहे की नाही, म्हणजे कोणी फॅब्रिकेट तर नाही केलेलं आहे। टेबलवरच बसून मी असं व्हिजिट केली आणि तसं व्हिजिट केली आणि हा पंचनामा केला आणि तो पंचनामा, ह्या गोष्टीला आता चपराक बसेल आहे। पोलीस मस्ट विजिट द घटनास्थळ इन्स्टंटेनियसली, रेकॉर्ड एव्हरीथिंग ऑन व्हिडिओ, ऑडिओ अँड डॉक्युमेंट इट प्रॉपरली। खूप मोठा आपण बघतो की कन्व्हिक्शन जोपर्यंत होत नाही गुन्ह्याला, आरोपीला जोपर्यंत कन्व्हिक्शन मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याच्यावर जरब बसत नाही। आणि याच्यासाठी क्रिमिनल जस्टिस सिस्टम मध्ये बरेचशा गोष्टी असतात। पोलीस डिपार्टमेंट असतं, त्याच्यानंतर प्रॉसिक्युशन असतं, त्याच्यानंतर ज्युडिशरी असतं आणि त्याच्यानंतर जेल्स असतात। हे 4 अंग आहेत जी क्रिमिनल जस्टिस सिस्टम बनवतात। तर ही क्रिमिनल जस्टिस सिस्टम स्ट्रेंथन करण्याच्या दृष्टिकोनातून टू बिगिन विथ 7 वर्षाच्या वरचे जे ऑफेन्सेस आहेत, ज्याच्यात पनिशमेंट 7 इयर्स अँड अबव्ह आहे, त्याच्यामध्ये फॉरेन्सिक व्हेकल विथ एक्सपर्ट्स ची विजिट अनिवार्य केलेली आहे। परंतु आता कायदा अंमलात आणताना ह्या सर्व गोष्टीची जी काही पूर्तता होणं अपेक्षित आहे, इट मे टेक सम टाइम। सो याच्यासाठी शासनाने 5 वर्षाचा कालावधी दिलेला आहे, जेणेकरून आता महाराष्ट्रामध्ये 1100 पोलीस स्टेशन्स आहेत। त्याचे सर्व 1100 पोलीस स्टेशन्स मध्ये ही सर्व
युनिफॉर्मली लागू करण्याच्या दृष्टिकोनातून, आणि महाराष्ट्र तरी सदन आणि पुढारलेलं राज्य आहे. काही राज्यांमध्ये फायनान्शियल चॅलेंजेस पण येऊ शकतात, मॅनपॉवरचे चॅलेंजेस येऊ शकतात, तर त्याच्यासाठी 5 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. पण आपल्याकडे ही सिस्टम, मला जी कल्पना आहे ती लवकरात लवकर पूर्ण महाराष्ट्रभर बाय दिस इयर एंड ओनली येण्याची दाट शक्यता आहे. आणि आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये डीजीपी महाराष्ट्र राज्य यांनी नवी मुंबई आणि नागपूर हे 2 आयुक्तालय मॉडेल म्हणून घेतलेली आहेत, ज्याच्यामध्ये ह्या इन्व्हेस्टिगेशन कार्स ज्या आहेत, फॉरेन्सिक FSLच्या ज्या व्हॅन्स आहेत, ह्या इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्याच्यावर सायंटिफिक एक्सपर्ट्स ची नियुक्ती केलेली आहे. आणि 7 वर्षाच्या वरच्या प्रत्येक गुन्ह्याला ह्या FSLच्या आय कार्स ज्या आहेत, इन्व्हेस्टिगेशन कार्स, ह्या व्हिजिट करणार आहेत. आणि कायद्याचा इत्थंभूत इम्प्लिमेंटेशन राईट फ्रॉम डे 1 ह्या 2 आयुक्तालयांमध्ये महाराष्ट्रामध्ये होणार आहे. तर त्याच्यात आपलं नवी मुंबई एक युनिट आहे, ज्याच्यामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी करणार आहोत. तसंच साक्ष देताना पण बऱ्याच वेळेला साक्षीदारांची उगाच फरफट होते, बोलवलं जातं, साक्ष होत नाही, किंवा त्याला बऱ्याच वेळेला तो अडचण असेल तर तो जाता येत नाही. तर ती आता त्याच्यात डिजिटल साक्षचं प्रावधान केलेलं आहे. ते पण आता इमिडिएटली कदाचित नाही सुरू होणार, इट मे टेक सम टाइम, कारण तसं प्रोव्हिजन करावे लागेल सर्व. बट देअर मे बी सर्टन प्लेसेस डेसिग्नेटेड फ्रॉम वेअर विटनेसेस कॅन गो टू दोज प्लेसेस instead of courts. They can go to those places and give their witness. तर ते तिथे जाऊन आपली साक्ष देऊ शकतील, तर इलेक्ट्रॉनिकली VC च्या माध्यमातून. प्रोसीड्स ऑफ क्राईम, जर एखाद्याने चिटिंग केलंय किंवा चोरी केली आहे किंवा कुठले, आणि त्याचं जर तपासामध्ये एस्टॅब्लिश झालं की हेच गुन्ह्यातलं ऐवज किंवा त्या ऐवजाचं मूल्यांकन करून त्याच्यातून ही प्रॉपर्टी त्यांनी विकत घेतली, तर दॅट प्रॉपर्टी कॅन बी लिक्विडेटेड अँड रिटर्न्ड टू द विक्टिम. हे आपल्याकडे आपल्या इथे सध्या जे होतं ते MPID मध्ये आपण जे स्मॉल इन्व्हेस्टर्स असतात त्याच्यामध्ये राज्य शासनाकडून एक डेप्टी कलेक्टर दर्जाचा अधिकारी अपॉइंट होत असतो. आपण जसं ते गावणच्या केसमध्ये पण बघितलं, सुप्रिया पाटीलच्या केसमध्ये पण बघितलं की ज्याच्यात खूप मोठा ऐवज लोकांचा चिटिंगच्या माध्यमातून लंपास केलेला असतो आणि त्याच्यातून नवीन प्रॉपर्टी विकत घेतलेली असते. तर ती प्रॉपर्टी आपण सीज करतो. ती सीज करून शासनाला प्रस्ताव पाठवून एक SDM लेवलचा अधिकारी अपॉइंट होतो, जो की त्याचं मूल्यांकन करून त्याचं ऑक्शन करतो आणि मग त्याच्यातून जनरेट झालेला पैसा हा छोट्या ठेवीदारांना परत करत असतात. तर ते जे चांगलं प्रावधान आहे ते आता नॉर्मल गुन्ह्यांमध्ये पण केलेलं आहे. तर ते तशा पद्धतीने आता रेग्युलर क्राईम्स मध्ये पण हे रिटर्न्स होऊ शकतील. अजून एक चांगला भाग या कायद्यांचा हा आहे की MCOC चे काही चांगले प्रावधान या रेग्युलर ऑर्गनाइज क्राईमचे जे चांगले प्रावधान आहे ते याच्यामध्येच इन्क्लूड केलेले आहेत, BNS मध्येच इन्क्लूड केलेले आहेत. तसंच UAPA जो अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट आहे, ज्याच्यामध्ये टेररिझम आणि हे सर्व येतात, त्याचे पण चांगले प्रावधान जे आहेत ते BNS मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. पॉक्सोचे जे आहेत ज्याच्यामध्ये लहान मुलं आणि यांचे विरुद्ध जे गुन्हे घडतात, तर त्याच्यातले पण चांगले प्रावधान. मेन जो मेजर ऍक्ट आहे BNS त्याच्यामध्येच, म्हणजे जे ते स्पेशल ऍक्ट होते त्याच्यातले मेजर चांगले प्रोव्हिजन्स हे आपल्या रेग्युलर मेजर ऍक्ट मध्ये सध्या इन्कॉर्पोरेट केलेले दिसून येतात. बऱ्याच वेळेला लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याचं किंवा सेक्शुअल इंटरकोर्स केल्याच्या तक्रारी ह्या बऱ्याच प्रमाणात असतात. तर ते आता थोडस 2 कलमांमध्ये त्यांनी डिफरन्स केलेला आहे. एक जो
अनविलिंगली म्हणजे फोर्स्ड रेप असतो, दॅट इज प्रोबेबली 63 कलम आहे, तर दॅट इज फोर्स्ड रेप. आणि जे कन्सेन्च्युअल असतं पण त्याचे डिसिटफुल मीन्स वापरले जातात, चिटिंग, दॅट इज 69. सो तो एक डिफरन्स आता याच्यामध्ये केलेला आहे. पनिशमेंट सारख्याच आहेत, फक्त कलम वेगवेगळी ठेवलेली आहे. चेन स्नॅचिंगचा ऑफेन्स मात्र ची पनिशमेंट जी आहे ती आपण रॉबरी मध्ये टाकत होतो. रॉबरी मध्ये 7 वर्षापर्यंतची पनिशमेंट असायची आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यावर MCOC पण लावायचो. त्याच्यामुळे थोडा जरब बसला होता, पण ते ना आता थोडंसं विश्लेषण करावं लागेल. ते 3 वर्षापर्यंतच केलेलं आहे, पण त्याचा ऑर्गनाइज्ड क्राईमचे सेक्शन सुद्धा आहेत. 112 मध्ये येतात, 112 मध्ये येतं. तर त्यामध्ये कदाचित ह्या गोष्टी बसवून आपण त्याचा योग्य वापर कदाचित करू शकतो. अरेस्ट ऑफ विमेन आफ्टर सनसेट आणि बिफोर सनराईज इज प्रोहिबिटेड अनलेस तुम्हाला काही खूपच मेजर रिझन्स असतील की पळून जाऊ शकते, देश सोडून जाऊ शकतो, और समथिंग व्हेरी सिरियस, then you can seek appropriate permission and probably do that from the court. Summons electronically you can serve the summons now. Summons is basically information. समन म्हणजे काय, अगोदर आमचे पोलीस जायचे, प्रत्येक घरामध्ये जायचं, त्याला समनची कॉपी द्यायची की तुम्हाला या ठिकाणी तपासी अधिकाऱ्यांनी बोलवलंय किंवा कोर्टाने बोलवलेलं आहे साक्षीसाठी. तर त्याच्यामध्ये मनुष्यबळ खूप वाया जायचं, त्याचा वेळ खूप वाया जायचा. तर ते आता इलेक्ट्रॉनिकली SMS किंवा व्हॉट्सअपच्या द्वारे जरी पाठवलं तरी दॅट विल बी ऍडमिसिबल. तर ते ऍक्सेप्टेड राहील आहे. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट सेव्स ऑन मॅन पॉवर. आणि शेवटी काय आहे, त्याला इन्फॉर्म करणंच महत्वाचं आहे. इफ ही डझंट टर्न अप, त्याच्या माहिती मिळाल्यानंतरही तो येत नाहीये, व्हॉलंटरीली तो डिफाय करतोय त्याला, तर त्याच्यानंतर मग बेलेबल वॉरंट आणि नॉन बेलेबल वॉरंट नंतर निघू शकतं. सेक्शुअल ऑफेन्सेस अगेन्स्ट चिल्ड्रेन आर टू बी चार्जशीटेड विदिन 60 days, जे पॉक्सोचं प्रावधान आहे. म्हणजे लहान मुलांचे जे गुन्हे आहेत ते जेंडर न्यूट्रल केलेले आहेत. म्हणजे लहान मुलीच्याच विरुद्ध रेप दाखल होऊ शकतो असं नाहीये, लहान मुलाच्या विरुद्ध पण तशा स्वरूपाची जर घटना घडली तर दॅट सेक्शन इज अट्रॅक्टेड. तर असे बरेचसे याच्यामधले प्रावधान आहेत जे कॉमन मॅनला अफेक्ट होतात. बाकीचे काही पोलिसांच्या प्रोसिजर मधले इम्प्रुव्हमेंट्स आहेत, काही कोर्टाला काही डायरेक्शन्स आहेत, काही हॉस्पिटल डॉक्टर्सला डायरेक्शन्स आहेत, काही FSL ला डायरेक्शन्स आहेत. पण हे त्या डिपार्टमेंटचे आहेत की तुम्ही काय प्रोसिजर फॉलो करावी, कशा पद्धतीचं करावं. कॉमन मॅनला अफेक्ट करणारे हे अशा स्वरूपाचे बऱ्यापैकी आम्ही लिस्टिंग केलेले. काही असतील अजून उरलेले तर ते डेलिबरेशन्स आणि डिटेल मध्ये वी कॅन डिस्कस. अजून काही सांगायचं सर? आपली तयारी आता हा कायदा जानेवारीत पास झाला होता ना, डिसेंबर मध्ये पास झाला होता. हा, तर पण आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आता 1 जुलैला होत आहे. तर तसा आपल्याला सर्व देणार, हे पण देणार, अजून भरपूर मटेरियल आहे. मी आपल्याला ते सर्व सांगतो, व्यवस्थित समजून सांगतोय, सो दॅट यू कॅन कव्हर इट, अंडरस्टँड. आणि तुम्हाला काय अडचण आली तर कोणाला भेटावं, काय विचारावं, ते पण मी सर्व सांगतोय. हा जो 6 महिन्याचा कालावधी मिळालेला आहे, याच्यामध्ये पण आम्ही ऑलरेडी काही प्रिपरेशन्स केलेले आहेत. आम्हाला काही डायरेक्शन्स आलेले होते केंद्र शासनाकडून, राज्य शासनाकडून काही डायरेक्शन्स आलेले होते. त्याप्रमाणे महत्वाचं म्हणजे हे सर्व गुन्हे CCTNS वर आपण दाखल करत असतो, लाईव्ह दाखल करत असतो. त्याच्यामुळे CCTNS मध्ये जे अपग्रेडेशन गरजेचं होतं ते CID क्राईम आपली नोडल एजन्सी आहे, त्यांनी आता CCTNS अपग्रेड केलेला आहे, अपडेट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आता नवीन
कायद्याचं प्रावधान आलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता जे काही गुन्हे दाखल होतात ते नवीन सेक्शन्स प्रमाणे होतील. हा आता थोडासा मधला ट्वायलाइटचा पिरियड आहे, ज्याच्यामध्ये जर 30 तारखेची घटना आहे किंवा 29 तारखेची घटना आहे, ज्या वेळेला आयपीसी लागू होता तशा वेळेची जर घटना आली तर अजूनही ते आयपीसीचा गुन्हा दाखल होईल, कलम लागतील आणि त्याचा तपास मात्र नंतर याच्या प्रोसिजर प्रमाणे होईल. आणि जर घटना 1 तारखेनंतरच होत आहे तर स्वाभाविकपणे नवीन कायद्याप्रमाणेच दाखल होऊन तपास सुद्धा नवीन कायद्याप्रमाणेच होईल. तर ते अपग्रेडेशन झालेलं आहे. त्याच्या संदर्भात जे ट्रेनिंग आवश्यक आहे सीसीटीएनएसचं ऑपरेटर्सला ते पण आपण केलेलं आहे. अत्यंत महत्वाचं आहे की आपले जे तपासी अधिकारी आहेत हे नवीन कायद्याप्रमाणे तपास करायला सक्षम आहेत का. तर आपले तपासी अधिकारी कोण असतात? एसीपी असतात, इन्स्पेक्टर असतात, एपीआय असतात, पीएसआय, एएसआय, हेड कॉन्स्टेबल आणि नाईक. कॉन्स्टेबल्सला आपल्याकडे तपासाचे अधिकार नाही आहेत. त्यामुळे आपण प्रयत्न केलेला आहे. आपले ट्रेनिंग सुरूच आहे, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये आपण प्रयत्न केलाय की ऑलमोस्ट सर्व पोलीस स्टेशन्स मध्ये फंक्शन करणारे ह्या दर्जाचे सर्व कर्मचारी अधिकारी जे आहेत त्यांचं आपण ट्रेनिंग कंप्लीट केलेलं आहे. 3-3 दिवसांचं ट्रेनिंग कंप्लीट केलेलं आहे. एवढं सर्व झाल्यानंतर त्यांना आपण पुस्तिका पण दिलेली आहे. त्यांना आपण पुस्तिका पण दिलेली आहे ज्याच्यामध्ये एसओपी आणि या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. त्यांना एक नोडल ऑफिसर पण दिलेला आहे पोलीस स्टेशन वाईज की ज्यांना ते विचारणा करू शकतात जर काही अडचण आली, कुठे प्रोसिजर मध्ये डिफिकल्टी आली, काही समजलं नाही तर डिस्पाइट दॅट देअर कॅन बी सम टीजिंग इश्यूज विच वी विल रिझॉल्व. एनसीआरबी ची हेल्पलाईन सुद्धा आहे 115 14415 14415 ही एनसीआरबी केंद्र शासनाची हेल्पलाईन आहे, ज्याच्यावर भारतातल्या कुठल्याही तपासी अधिकाऱ्याला जर काही अडचण वाटली तर दे कॅन कॉल इन. सो ट्रेनिंग आपलं बऱ्यापैकी कम्प्लीट झालेलं आहे. आता हे जे व्हिडिओ चित्रीकरण जे आहे हे फॉर्च्युनेटली आपण गेल्या वर्षभरापासून आपल्या नवी मुंबईमध्ये आपण ऑलरेडी करतो आहे. पायलट सर्व ठिकाणी करतोय. दॅट इज कॉल्ड एज अ यथार्थ प्रणाली. यथार्थचा अर्थच तो होतो की ऍज इट इज, म्हणजे देअर विल बी नो टॅम्परिंग ऑफ एव्हिडन्स. जे आहे जसं आहे तसं कॅप्चर करावं. त्याची मदत होते तपासात, नाही होत, किंवा प्रॉसिक्युशनला मदत होईल, नाही होणार, हा नंतरचा भाग आहे. कारण पोलिसांचा पर्पज हा असतो की जे काही एव्हिडन्सेस ऍज इट इज आहे ते कलेक्ट करणे आणि न्यायालयासमोर मांडणे आणि तिथे न्यायदान होतं. सो आपला पर्पज तोच आहे की यथार्थच्या माध्यमातून जसं काही जे काही एव्हिडन्सेस आहेत, जसे काही एव्हिडन्सेस आहेत, साक्षीदार जे काही जसे काही स्टेटमेंट्स देत आहे ते सर्व रेकॉर्ड करणे आणि कोर्टाच्या समोर प्रोड्यूस करणे. याच्यामध्ये फक्त बेनिफिट हाच होतोय की ह्या सर्व गोष्टी टॅम्पर प्रूफ करतोय आपण. त्याच्यामध्ये हॅश व्हॅल्यू काढतोय, ते सर्व्हरवर जात आहे. सो नोबडी कॅन प्ले और मॉर्फिंग त्या व्हिडिओज मध्ये किंवा ऑडिओज मध्ये किंवा पिक्चर्स मध्ये पॉसिबल नाहीये. तिथे पंच तिथे समोरच असला पाहिजे. तिथे जे काही एव्हिडन्सेस कलेक्ट करता येते तिथे समोरच असले पाहिजे. त्यामुळे तपासाच्या दृष्टिकोनातून जे प्रोफेशनलिझम पाहिजे ते आपण ऑलरेडी 1 वर्षभरापूर्वीच या कायद्याच्या ऍक्च्युअली पास होण्यापूर्वीच, तोपर्यंत तर माहिती पण नव्हतं कायदा पास होईल म्हणून, पण त्याच्या अगोदरच आपण ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेलं आहे नवी मुंबईमध्ये, ज्याचे आपल्याला आता चांगले रिझल्टही दिसायला लागलेले आहेत. आता ह्या केसेस आता कोर्टात जातील आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा खरा इफेक्टिव्हिटी नंतर कळेल. पुढचा भाग आहे तो म्हणजे आपण जर बघितलं हे EFIR आणि ह्या पद्धतीने आपण आपल्या तक्रारींच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आता तक्रारी वाढल्यात, कंप्लेंट्स वाढल्यात, गुन्ह्यांचं रजिस्ट्रेशन जर वाढलं तर त्याला हँडल करण्याची क्षमता पाहिजे. तुमचे तेवढे तपासी अधिकारी असले पाहिजेत. नाहीतर एकेका तपासी अधिकाऱ्याकडे 20-20, 25-25 जर गुन्हे असतील तर तो तपासाला जस्टिस करूच शकणार नाही. किती तपास त्यांनी करावे, ह्युमनली इट बिकम्स व्हेरी चॅलेंजिंग.
आणि मग नको त्या गोष्टी तिथे क्रीप इन करतात, बर्किंग करणे, अवॉइड करणे, ढकलाढकल करणे, ह्या गोष्टी किंवा पेंडन्सी राहणे, या गोष्टी होतात. तर ते अवॉइड करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ऑलरेडी वर्ष दीड वर्षापूर्वी नेल्सन सिस्टमचा अवलंब केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपला प्रयत्न आहे नवी मुंबईमध्ये की एक तपासी अधिकारी एका महिन्याला एकच तपास करेल. एक तपासी अधिकारी एका महिन्याला एकच तपास करेल, भाग 1 ते 5 चा जो आपण आयपीसीचा म्हणायचो मुख्य तपास. त्यांनी काय होणार की तो त्या गुन्ह्याच्या तपासावर फोकस करू शकतो. कुठलाही टेबल तपास न करता प्रत्यक्ष व्हिजिट करणे, प्रत्यक्ष एव्हिडन्स गोळा करणे, ह्या सर्व गोष्टी जे प्रावधान आहे की विक्टिमच्या घरी जाऊन स्टेटमेंट घेणे, आता हे बोलणं जेवढं आहे त्यात ते कृतीमध्ये आणण्यासाठी यू नीड टाइम. तर टाइम कुठून आणणार? तर टाइम आणण्यासाठी त्याला तेवढा वेळ दिला पाहिजे तपासाला. त्याचा दर्जा जर आपल्याला मेंटेन करायचा आहे तर तो तपास त्याला तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. आणि देअरफॉर आम्ही ही नेल्सन सिस्टम जी आणली दॅट इज बेसिकली इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क. आपण अन्यथा बघतो की एक 20-25%, 30% तपास करतात, बाकीचे सर्व फील्ड ड्युटी करत असतात. तर त्याच्यामुळे त्या 25-30% लोकांवर, तपासी अधिकाऱ्यांवर खूप प्रचंड प्रेशर असतं. ते आपण इक्विटेबली डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. जितके शासनाच्या मान्यतेनुसार GR प्रमाणे जितके तपासी अधिकारी आहेत पोलीस नाईक पर्यंत, यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे आपण त्या प्रकारचे गुन्हे त्यांना डिस्ट्रीब्यूट करतो आहे, जेणेकरून त्यांचा तपास प्रॉपरली टाइम देऊ शकतील, जास्त तपास करण्याची त्यांची क्षमता आपण वाढवतोय आणि त्याला दर्जा आणण्याची सुद्धा आपण प्रयत्न करतोय. ज्याच्यात आपण ही जी FSL व्हॅन आहे त्याचं एक छोटं रूप म्हणून इन्व्हेस्टिगेशन बाईक, बाईक आपण दीड वर्षापासून वापरतोय ऑलरेडी नवी मुंबईमध्ये. ज्याच्यात सायंटिफिकली एव्हिडन्स कलेक्शन आपण ऑलरेडी नवी मुंबईमध्ये करतो आहे. तर तेच आता याचं मोठं रूपांतर त्या मोठ्या व्हॅन मध्ये झालेलं आहे, विच विल बी मोर हेल्पफुल. सर, हे 25%चं प्रमाण वाढलं. येस, ऑलमोस्ट आता 50%, 50 ते 60% पर्यंत तपासी अधिकारी झालेले आहेत पर पोलीस स्टेशन. आता ही जी बाईकचं आता कार मध्ये ज्याच्यामध्ये FSL चे, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे 2 एक्सपर्ट्स प्रत्येक या गाडीवर आहे. आपल्याकडे आता 2 गाड्या, 2 झोन असल्यामुळे 2 गाड्या आपल्याला दिलेल्या आहेत. आणि प्रत्येक 7 वर्षाच्या वरील गुन्ह्यामध्ये ती कार जी FSL व्हॅन आहे ती व्हिजिट करणार आहे. त्याच्यावर 2 फॉरेन्सिक एक्सपर्ट तज्ञ असणार आहेत, ज्यांची नेमणूक फॉरेन्सिक कलिना त्यांच्याकडून झालेली आहे. आणि त्यांच्याकडे एव्हिडन्स कलेक्शनचे सर्व किट्स असणार आहेत त्या कारमध्ये, फोटोग्राफर पण असणार आहे. त्यामुळे जे काही एव्हिडन्स आहे, किमान 7 वर्षाच्या वरील अति क्रिटिकल, अति महत्वाचे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये तिथे जाऊन महत्वाचे दुवे तिथे ते कलेक्ट करणार आहे. त्याचं पण व्यवस्थित डॉक्युमेंटेशन होणार आहे. आणि आपली ICJS सिस्टम आहे, इंटिग्रेटेड क्रिमिनल जस्टिस सिस्टम, ज्याच्यामध्ये न्यायालय, जेल्स, पोलीस डिपार्टमेंट, प्रोसिक्युशन डिपार्टमेंट, ही संपूर्ण क्रिमिनल जस्टिस सिस्टम जी आहे ती फुल्ली कनेक्टेड आहे. दॅट इज इंटिग्रेटेड क्रिमिनल जस्टिस सिस्टम. ती जी सॉफ्टवेअर प्रणाली आहे त्याच्यामध्ये पण आपल्या ह्या गोष्टी सर्व सादर होणार आहेत. आपण जे चार्जशीट्स दाखल करतो ते पण इलेक्ट्रॉनिक स्कॅनिंग करून ते ह्या सिस्टमवर दाखल होणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक केसचं ट्रॅकिंग करू शकणार आहे. त्याचं पुढे प्रॉसिक्युशनच्या दरम्यान ज्या वेळेला केस बोर्डावर येते त्याच्या प्रत्येक केसचं स्टेटस काय आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यावर आपल्याला ICJS सिस्टमवर आपण बघू शकणार आहात. आणि महत्वाचं म्हणजे अवेअरनेस कॅम्पेन्स. हा जो कायद्यामधला जो बदल आहे, जो स्टॅट्युटरी कायद्यांमध्ये जे पनिशमेंटच्या क्वांटम मध्ये फरक पडलेला, द्रव्यदंड निश्चित वाढलेला. अगोदर 50 रुपये, 25 रुपये, 100 रुपये असायचे, कारण तो 1860चा कायदा होता.
तो आता बऱ्यापैकी हजारामध्ये तो अमाऊंट गेलेला आहे. आणि पनिशमेंट्स जे 3 वर्ष 5 वर्ष, आता याच्यामध्ये मिनिमम पनिशमेंटचं एक प्रावधान इंट्रोड्यूस केलेलं आहे. म्हणजे अप टू 7 इयर्स, अप टू 10 इयर्स असं नाही आहे. काही याच्यात मिनिमम 3 इयर्स अँड अप टू 10 इयर्स, म्हणजे त्याला पनिशमेंट जर झाली, कन्व्हिक्शन झालं तर त्याला किमान 3 वर्ष होईलच आहे. किंवा काय याच्यात मिनिमम 7 इयर्स, अप टू 10 इयर्स और अप टू लाईफ अशा पद्धतीचं आहे. म्हणजे त्याला जर कन्व्हिक्शन झालं, जर आरोप सिद्ध झाला तर त्याला मिनिमम पनिशमेंटही मिळणारच आहे. सो अशा प्रकारचे ह्या गोष्टी आहेत. प्रोसिजरल जे बदल झालेले आहेत हे लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ही आजची सुरुवात आहे या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून. परंतु आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनच्या लेवलला, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या लेवलला आम्ही अशा स्वरूपाचे अवेअरनेस कॅम्पेन्स ऑर्गनाईज करणार आहोत, जेणेकरून सर्वसामान्यातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचू शकू. अर्थात आपला त्याच्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य अपेक्षित आहे. लोकांना याच्याबद्दलचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. अदरवाईज ते त्यांच्या अधिकारांचा वापर करू शकणार नाही किंवा एक पोलिसांबद्दल गैरसमजही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जे काही कायद्यामध्ये दिलेलं आहे ते त्यांना त्याची क्लॅरिटी असावी. मी जसं म्हटलं की हा कायदा जो आहे याच्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केला, नुसतं पनिशमेंट देण्याचा नाही आहे, न्यायदानाचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे जे फर्स्ट टाइम ऑफेंडर्स आहेत, फर्स्ट टाइम ऑफेंडर्स जे आहेत, आता कुठल्याही कारणास्तव असू शकतो, चोरी केली किंवा छोटं मोठं काही जर त्यांनी केलं तर त्याच्यामध्ये त्याला पकडून, त्याला गजाआड करून, त्याला कन्व्हिक्शन लावून, त्याला मोठा गुन्हेगारांच्या सोबत ठेवून त्याचं रूपांतर मोठ्या गुन्हेगारामध्ये होऊ नये ह्या दृष्टिकोनातून त्याला एक संधी द्यावी असा याच्यामध्ये दृष्टिकोन ठेवलेला आहे. आणि म्हणून कम्युनिटी सर्व्हिस अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. बेल त्याला लवकर मिळू शकतो किंवा त्याचं बिहेवियर चांगलं असेल तर त्याची पनिशमेंटही कमी होऊ शकते. मिनिमम पनिशमेंट ज्या ठिकाणी आहे ती माफ होऊ शकते. अशा अनेक गोष्टी कम्पॅशनेटली याच्यामध्ये त्याचं प्रावधान आहे. तर हे डिटेल्स मी आपल्याला देईलच आहे. याच्यामध्ये ऑलरेडी हे ना BPRNDच्या साईटवर आपण गेलात तर BPRNDच्या साईटवर आपल्याला असे अनेक फ्लायर्स मिळतील. फ्लायर्स आहेत ते असे छोटे छोटे. फर्स्ट टाइम ऑफेंडर्स, देशद्रोहाचा गुन्हा काय आहे, मॉब लिंचिंग काय आहे, असे हे असे BPRNDच्या साईटवर असे बरेच फ्लायर्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. मॉब लिंचिंग काय असतं, मॉब लिंचिंगचा गुन्हा कधी दाखल होईल, म्हणजे एखादा मर्डर किंवा एखादा गुन्हा जर घडला आहे तो जर आकस भावाने एका पर्टिक्युलर जाती धर्माचा आणि ह्याच्यामुळे जर घडला असेल तर दॅट काइंड ऑफ ऑफेन्सेस गो इन दिस मॉब लिंचिंग आणि त्याच्यामध्ये एनहान्स पनिशमेंट्स आहेत. विटनेस प्रोटेक्शन स्कीम आहे. विक्टिम सेंट्रिक अप्रोच आहे. विक्टिम सेंट्रिक अप्रोच आहे म्हणजे अगोदर काय असायचं की आरोपीला पनिशमेंट देणं हा एक पर्पज असायचा. विक्टिमला काय कॉम्पेन्सेशन आहे, विक्टिमला काही कॉम्पेन्सेशन नसायचं. मग ते राज्य शासन वेगवेगळ्या माध्यमातून छोटे मोठे काहीतरी कॉम्पेन्सेशन देण्याचा प्रयत्न करायचे. पण आता हे कायद्यामध्येच याची तरतूद झालेली आहे. सेफ्टी ऑफ विमेन अँड चिल्ड्रनचं कसं हे केलेलं आहे, ऑर्गनाइज क्राईम कसं राहिलंय, कम्युनिटी सर्व्हिस कशी राहील आहे, हे स्नॅचिंग आहे, कम्युनिटी सर्व्हिस कशी राहील आहे, टेक्नॉलॉजीचा कसा वापर आहे, या सर्व गोष्टी ह्या अवेलेबल आहेत आपल्याकडे. इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहेत. त्याचा अनुवाद आपल्याला करायचा असेल तर ते करू शकतो. याच्याशी निगडीत काही डेटा आपल्याला जर हवा असेल तर तो डेटा सुद्धा आपले क्राईम ब्रांचचे अधिकारी आपल्याला नवी मुंबई पुरता जो काही डेटा आपल्याला आवश्यक असेल तो डेटा पण देऊ शकतो. म्हणजे आपलं एक एक वेगवेगळ्या विषयावर चांगलं विश्लेषण पण होऊ शकतं. लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची माहिती मिळू शकते आणि त्याच्यातून त्यांचा अवेअरनेस होणं अत्यंत गरजेचं आहे.
आपल्याकडे जर आपण 7 वर्षाच्या वरील गुन्ह्यांचं जर आकडेवारी म्हटलं तर साधारण 800 ते 900 गुन्हे आपण जुन्या IPC प्रमाणे आणि नवीन कायद्याप्रमाणे जर त्याच घटना जर आता घडल्यात तर साधारण 800 ते 900 असे गुन्हे होतील आहेत जे की 7 years प्लस पनिशमेंट आहे. तर त्याच्यामध्ये आयकारची व्हिजिट आवश्यक असेल. सो अशा प्रकारचे अनेक विश्लेषण आहेत. हे वन स्टॉप सेंटर आहे जी रेप विक्टिम किंवा याची विक्टिम्स आहेत त्यांना. ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड आहे त्याच्यामध्ये काय. सो अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आपण याचं थोडस वाचन करा. आणि हे ना खूप सुंदर दिलेलं आहे, म्हणजे मुद्देसूद दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट मुद्देसूद दिलेलं आहे. चाइल्ड वेलफेअर कमिटी प्रत्येकाचा मुद्दा इकडे इंग्लिशमध्ये इकडे हिंदीमध्ये. याच्या पलीकडे जर आपल्याला काही माहिती हवी असेल तर प्लीज लेट अस नो, विल शेअर दॅट इन्फॉर्मेशन. अजून काही सांगायचं सर? 7 वर्षाच्या आतले गुन्हेला आपण आरोपींना नोटीस देत होतो, तर याच्यामध्ये काय नोटीस द्यावी लागेल आहे. मी तेच म्हटलं की जर तुम्हाला अरेस्ट करायचं असेल तर तुम्हाला नोटीस द्यावी लागेल आहे. आणि नोटीस देऊन जर तो आला नाही तर मग पुढची प्रोसिजर होऊ शकते. नोटीस गेल्यावर तर कळणार नाही. आता ते प्रावधान आहे त्याच्यामध्ये. आता पण होतात या काही गोष्टी होतात. सर, आपण सांगितलं की नवीन कायद्यामुळे नागरिकांना पळण्यासाठी पण काय आहे, पळण्यासाठी काय आहे, तुम्ही भारतात कुठेही पळू शकता. आय कॅन स्टील इश्यू LOC, लुकआउट नोटीस करून मी आपले जितके कोर्ट्स आहेत. आजपासून देशभरात 3 नवीन कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. हे क्रिमिनल मेजर ऍक्ट्स आहेत. IPCच्या बदल्यात भारतीय न्याय संहिता, CRPCच्या बदल्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या बदल्यात भारतीय साक्ष अधिनियम. या 3 कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन आज संपूर्ण देशभरात सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रात आणि नवी मुंबईमध्ये पण आम्ही पूर्ण पद्धतीने सुसज्ज आहोत. ह्या कायद्यांमध्ये जे कलमांमध्ये आणि पनिशमेंट्स, द्रव्यदंड याच्यामध्ये जे बदल आहेत त्याच्याबद्दलचा अवेअरनेस आम्ही सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्यामध्ये जे प्रोसिजरल बदल झालेले आहेत, जे नागरिकांसाठी जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे, त्याचे अवेअरनेस कॅम्पेन सुद्धा आम्ही पोलीस स्टेशन स्तरावर सातत्याने करणार आहोत. या कायद्यांच्या इम्प्लिमेंटेशनसाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे नंबर ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सची संख्या वाढवणं. ती आम्ही ऑलरेडी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वाढवलेली आहे. त्यानंतर त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी योग्य ट्रेनिंग या 3 कायद्यांचं देणं गरजेचं आहे. ते सुद्धा आमच्या इथे संपूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. या कायद्यांमध्ये महत्वाचा पार्ट दिलेला आहे डिजिटल एव्हिडन्स कलेक्शन करण्यासाठी, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सर्च, सीजर हे जर ऑपरेशन्स असतील आहेत तर घटनास्थळ पंचनामा किंवा विटनेसेसचे स्टेटमेंट्स या सर्वांचं डिजिटल व्हिडिओग्राफी किंवा ऑडिओ रेकॉर्ड करण्याचं जे प्रावधान आहे ते आम्ही ऑलरेडी यथार्थ नावाची जी आमची कार्यप्रणाली आहे त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे. त्यानंतर जे इलेक्ट्रॉनिक समन्स जे पाठवण्याचं प्रावधान या कायद्यांमध्ये आहे त्याचं पण इम्प्लिमेंटेशन आम्ही नवी मुंबईमध्ये सुरू केलेलं आहे. अशा पद्धतीने आणि महत्वाचं म्हणजे जे 7 वर्षावरील जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी FSL ची जी व्हॅन आहे, ज्याला आपण इन्व्हेस्टिगेशन कार म्हणतो, ज्याच्यावर फॉरेन्सिक एक्सपर्ट्स असतात, त्या प्रत्येक झोनला एक अशा पद्धतीने 2 इन्व्हेस्टिगेशन कार्स नवी मुंबईमध्ये सुसज्ज झालेले आहेत. आणि 7 वर्षावरील प्रत्येक गुन्ह्याला ह्या इन्व्हेस्टिगेशन कार्स व्हिजिट देणार आहेत आणि तिथे सायंटिफिक पद्धतीने एव्हिडन्स कलेक्शन करणार आहेत. सो अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई आणि नागपूर पोलीस आयुक्तालयांमध्ये हे मॉडेल इम्प्लिमेंटेशन विथ इन्व्हेस्टिगेशन कार सुरू झालेलं आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इतर युनिट्समध्ये सुद्धा ह्या गोष्टी सुरू असतील.
सुरू होतील आहेत. ह्यासाठी लागणारा अवेअरनेस जो आहे तो आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहे, सो दॅट दे बिकम अवेअर अबाउट त्यांचे अधिकार आणि राईट्स बद्दल त्यांनी अवेअर व्हावं या संदर्भात. धन्यवाद. फॉर्च्युनेटली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आपण ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन कार्यक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे यथार्थ कार्यप्रणाली ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आहे. इन्व्हेस्टिगेशन बाईक म्हणतो आपण, जे की इन्व्हेस्टिगेशन कारचं एक छोटं रूप आहे, ते सुद्धा आपल्याकडे ऑलरेडी अंमलात आहे. तपासी अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याचं काम आपण ऑलरेडी नेल्सन सिस्टमच्या माध्यमातून केलेलं आहे आणि आपल्याकडे ऑलरेडी समन्स हे वर्षभरापासून ऑलरेडी अस्तित्वात आहे, आपण ऑलरेडी पाठवतच असतो. तर ह्या गोष्टी फॉर्च्युनेटली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आपण ऑलरेडी करतोय, त्याच्यामुळे आपल्याला एक चांगला हेडस्टार्ट मिळालेला आहे नवीन कायद्यांच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये. आवाज टुडे पंकज बिनवंशी की रिपोर्ट, नवी मुंबई.